वाशिम पोहरादेवी येथील बणजारा विरासत संग्रहालयाला राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी भेट देऊन पाहणी केली। या भेटीदरम्यान त्यांनी संग्रहालयाच्या कामकाजाचा आणि तेथे उपलब्ध असलेल्या विविध सुविधांचा सविस्तर आढावा घेतला। या प्रसंगी लोकमत मीडिया समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा यांची विशेष उपस्थिती होती। तसेच जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, कारंजाचे उपविभागीय अधिकारी रवी महाले, उपविभागीय पोलीस अधिकारी योगेश क्षीरसागर आणि मानोराचे तहसीलदार राजेंद्र पाटील उपस्थित होते। प्रशासकीय अधिकाऱ्यांसह सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता सुनील थोटांगे, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी दिलीप निपाने, कार्यकारी अभियंता शुभम जोशी, श्याम फेरवाणी, नीता बोकाडे आणि महंत जितेंद्र महाराज यांचीही प्रमुख उपस्थिती होती। संग्रहालय परिसरात पोहोचल्यानंतर मंत्री संजय राठोड आणि उपस्थित मान्यवरांनी सुरुवातीला सेवाध्वजास वंदन केले। यानंतर त्यांनी संत सेवालाल महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। पाहणीदरम्यान मंत्री राठोड यांनी संग्रहालयाच्या विकासासाठी आतापर्यंत झालेल्या कामांची माहिती घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली। येथे येणाऱ्या पर्यटकांसाठीच्या सुविधा, परिसर विकास आणि भविष्यातील नियोजनाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या। यावेळी बोलताना विजय दर्डा यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक आणि दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जीवनकार्याचा गौरव केला। वसंतराव नाईक यांनी कृषी आणि ग्रामीण विकासाच्या माध्यमातून महाराष्ट्राला प्रगतीची नवी दिशा दिली असे ते म्हणाले। तसेच बंजारा समाजाचा इतिहास, समृद्ध संस्कृती आणि थोर पुरुषांचा वारसा जतन करण्यासाठी मंत्री संजय राठोड यांनी बणजारा विरासत संग्रहालयाच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे आणि कौतुकास्पद कार्य केल्याचे दर्डा यांनी नमूद केले। अशाच नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।